आमच्या गावात जी दुर्दैवी घटना झाली, प्रकाश पंडावर वाळू तस्करांकडून जीव घेणा असा हल्ला जो झाला, त्या हल्ल्यात प्रकाश पंडच नाही तर आमच्या गावातील सर्व शेतकरीच म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या मनात जे भेव निर्माण झालं आहे या तस्करांमुळं, एका टायमाला एका माणसाला मारायला जर 50-60 लोक येत असतील तर सर्वसामान्य माणूस हा मोकळा श्वास घेऊ शकत नाही। आमची विनंती प्रशासनाकडे एवढीच आहे की प्रशासनाने तात्काळ लवकरात लवकर ते सगळे आरोपी अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी आमची शासनाकडे मागणी आहे। 10 वर्ष झाले वाळूवाल्यांचा हा त्रास 10 वर्षापासून चालूच आहे। एक रस्ता म्हणजे इकून तिकून मंजुऱ्या करायच्या, रस्ते आमचे 10-10 टनाचे सुद्धा लोड नाही सहन करीत, त्याच्यावर 30-30 टनाच्या गाड्या जातात रस्त्याला। दरवर्षी लोकवर्गणी करून आम्ही तो रस्ते करतो आणि वाळूवालीचे रस्ते उघडून टाकतात। आमच्या महसूल तलाठी ऑफिसपासून 10 फुटावरून वाळूच्या गाड्या भरून जातात, तलाठी तिथं बसून राहतो। तलाठी आज लोक आतापर्यंत तलाठी कधी त्या गाडीवाल्याकडे गेला नाही किंवा गाडी मागे गेला नाही। माझे पती प्रकाश पुंड यांच्यावर भयंकर हल्ला झाला, काही कारण नसताना वाळू तस्करांनी हल्ला केला। वाळू तस्करामुळे आमचे रस्ते फुटले। माझा मुलगा 2 महिने झाले पडलाय, आजपर्यंत चालत नाही तो, त्यांचा आम्हाला खूप त्रास आहे। वाळू तस्करामुळे आमचं एक मळा आहे रेल्वेच्या खालती, एक मळा आहे वरती, तिथून जर बाया माणसाला घेऊन जर पोरं चालले ना तर हे डंपरवाली जागा देत नाहीत। ते म्हणतात तुमच्या बापाचा रस्ता आहे का? मग मी म्हणले तुमच्या बापाने केला का? मला तर म्हणला म्हातारे तो रोडला ये, म्हणला तुला डंपर खाली घालतो। म्हणलं ये ना, मी काल लगेच रोडला आले, मग का नाही घातलं त्यांनी डंपर माझ्या अंगावर। गावात अहो माझे छोटे छोटे नातंड आहेत, कोणी बालवाडीला आहे, कोणी 1ली-2रीला आहे, कोणी 10वीला आहे। ते मुलं कालच्या धरून शाळेचं नाव घ्यायनात, आज सगळे मुलं घरी आहेत माझे नातवंड। आणि हे नातू आज 2 महिने झाले तसं पलंगावर झोपून काहीच नाही दक्षल घ्या। काल पोराला एवढं मारलं पर अजून बिनसुधी। प्रशासन काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे ना, शेतकऱ्याला कोणीच आज हे देत नाही ना। आम्ही खरंच तुम्ही आले एवढ्या लांब एवढे माणसं घेऊन आम्ही त्याची जबाबदारी घेऊच म्हणून असं कोणीच नाही म्हणत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।